नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढत आहोत. तर आपण टिपके आधी काढून घेऊयात. मी खडूच्या सहाय्याने काढत आहे म्हणजे व्यवस्थित मांडता येतील म्हणून. तर आता आपण खालची एक रेघ अशा एक बिंदू सोडून अशी आपण जोडून घेत आहोत. अशा पद्धतीने. आता आपण प्रत्येकी 6 लाईन या काढून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या पहा, अशा रेंजमध्ये आपण या 6 लाईन या काढून घ्यायच्या आहेत. चला तर आता आपण आधी रेखाटन करून घेऊया या 6 अर्धगोलांचं. त्याच्यानंतर आपण प्रत्येक रेघेखाली समांतर अशा 6 रेघा अशा काढून घेणार आहोत. चला तर मग काढूयात. एक ऑलरेडी आहे, ही दुसरी, आता ही 3, ही 4, ही 5 आणि ही 6. अशाच प्रकारे आपण या 6 लाईन प्रत्येक साईडला काढणार आहोत. चला तर आता दुसऱ्या रेषेलाही आपण अशाच प्रकारे 6 लाईन या समांतर अशा काढणार आहोत. ही तिसरी आहे, ही चौथी आणि हे 5वी. थोडीशी हटके रांगोळी आहे ही. चला तर अशा प्रकारे आपल्या ह्या 6 लाईन दुसऱ्याही रेषेला काढून कंप्लीट होत आहेत. खूपच सुंदर अशी आपण रांगोळी काढत आहोत. चला तर आता तिसऱ्या रेषेलाही आपण 6 रेषा या समांतर अशा काढून घेणार आहोत. खूपच सुरेख पद्धतीने आपण हे काढत आहोत. हळुवारपणे काढायचे आहेत म्हणजे की लाईन चुकणार नाहीत यासाठी. म्हणजे जितके आपण व्यवस्थित काढू तेवढी एकदम सुंदर अशी रांगोळी आपली दिसणार आहे. पहा तर किती आखीव रेखीव आपली रांगोळी आत्ताच दिसू लागती आहे. याला आपण आणखी आपण सुंदर बनणार आहोत. आता ही तिसरी लाईन, ही चौथी लाईन, ही 5वी लाईन. अशा पद्धतीने आपल्या चौथ्या रेघेलाही 5 लाईन काढून या कंप्लीट झालेल्या आहेत. तर आता आपली 5वी लाईन जी आहे आपण त्याला समांतर अशा 5 रेघा काढून घेणार आहोत. 1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5. टोटल अशा आपल्या 6 लाईन्स या कंप्लीट झालेल्या आहेत. चला तर आता उरलेल्या रेघा आपण या काढून घेणार आहोत. 1, ही रांगोळी इतकी सुरेख वाटते की आपण ही रांगोळी कोणत्याही कार्यक्रमात, दारासमोर, अंगणात किंवा देवघरासमोर काढू शकू. थोडीशी हटके आणि खूप सुंदर अशी रांगोळी आहे ही. एकदा तरी जरूर काढून बघा ही रांगोळी. खूपच सुरेख आणि खूपच छान अशी आहे. तर पहा, आपले 6 रेघांना 6 लाईन्स हे काढून कंप्लीट झालेले आहेत. तर त्याच्यानंतर आपण एक त्याला कमळाची पाकळी काढणार आहोत चिटकून अशी. त्याच्या आधी मी ही लाईन थोडीशी छोटी झाली आहे इतर लाईन्सपेक्षा, म्हणून थोडीशी वाढवून घेतलेली आहे. तर आता आपण एक पाकळी काढून घेऊयात आणि या 6 रेघांना चिटकतील अशा आपण 6 पाकळ्या किंवा 5 पाकळ्या अशा काढून घेणार आहोत. आणि ती पाकळी ही दुसऱ्या लाईनला चिटकली पाहिजे अशा पद्धतीने आपण काढणार आहोत. चला तर मग पटकन आपण ह्या रेघा काढून घेणार आहोत.
पहा कशा पद्धतीने काढता येते. पहिली ही पाकळी काढली, त्याच्यानंतर खालच्या दिशेने वरच्या लाईनला आपण जोडतो. 2, 3, 4, 5 आणि ही 6. तर अशा पद्धतीने 5 किंवा जशा मावतील तशा रेगा आपण काढणार आहोत. आता इथे 6 रेगा मावल्यात तर 6 काढते. नंतरच्या याच्यामध्ये किती मावतील तशा काढायच्या. आता हे काढून झालेलं आहे. तर आता आपण रंग भरणार आहोत. त्या कळीला जांभळा रंग भरत आहे मी. चला तर आधी आतला रंग भरून घेऊयात. पहिले केशरी टिपके देऊन घेऊयात. प्रत्येक रेगेला 6 टिपके पहा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण बोटाच्या साहाय्याने प्रेस करून गोलाकार देऊन घेऊयात. आता आपण या कळीला जांभळा रंग भरूयात आणि मध्ये जी स्पेस उरलेली आहे त्याला आपण लाल रंग देणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर असा आपण रंग देऊन घेणार आहोत. प्रत्येकच बाजूस आपण अशा प्रकारे ही डिझाईन काढून घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली ही डिझाईन दिसणार आहे. नेहमी आपण जी रांगोळी काढतो ते काढून कंटाळा आला असेल तर ही रांगोळी जरूर काढून पहा. ही थोडीशी वेगळी वाटणारी आहे. तर अशा पद्धतीने हा आपण लाल रंग देऊन घेत आहोत. तर आपण हा रंग प्रत्येकच साईडला अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत. चला तर मग. आणि आता त्या कळीच्या समोर एक मोठा टिपका आणि एक छोटा टिपका असा काढून बोटाच्या साहाय्याने आपण हे प्रेस करून घेणार आहोत. आता अशाच पद्धतीची डिझाईन आपण उरलेल्या 5ही बाजूंना काढणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात आपण. चला तर आता कळी काढून झालेली आहे. 1, हे 2, हे 3, हे 4 आणि ही 5. तर इथे 5च लाईन बसत आहेत. सो मी 5च लाईन काढलेल्या आहेत. 1, 2, 3, 4 आणि ही 5. आता आधीसारखंच आपण यांना कलर देऊन घेणार आहोत. आधी लाल रंग भरून घेत आहोत आतल्या साईडला. रांगोळी ही एकदम सुरेख आणि सुंदर अशी दिसणार आहे. पहा तर किती सुंदर पद्धतीने आपण हा रंग देऊन घेत आहोत. या रंगसंगतीच्या वेगळा जर तुम्हाला रंग द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकता. खूप सुरेखच वाटेल. मला जो आवडला मी तो दिलेला आहे. चला तर आता ही आपली रांगोळी कंप्लीट होण्यास तयार झालेली आहे. 2 घरे ही आपली कंप्लीट झालेली आहेत. तर उरलेली 4 घरं ही आपल्याला कंप्लीट करायची आहेत अशाच पद्धतीने. दिसायला खूपच सुरेख, आखीरेखीव आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे. पाहणाऱ्यांनी पाहतच राहावे इतकी सुंदर रांगोळी आहे ही. आणि रांगोळीला पाहिल्यानंतर खूपच मन असं शांत असं वाटणार आहे आपलं. चला तर आता अशाच आपण 5 पाकळ्या ह्या काढून घेत आहोत त्याला. त्याच्यानंतर रंग भरूया आधीसारखाच. ॲज इट इज आतला रंग लाल, पाकळीला जांभळा आणि रेघ्यांना ऑरेंज कलर. पहा तर किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे. जशी जशी रांगोळी पूर्ण कंप्लीट होते अतिसुंदर वाटत आहे रांगोळी. चला तर आता आपल्या 3 घरातल्या या डिझाईन्स कंप्लीट झालेल्या आहेत. उरलेल्या 3 घरातही अशाच प्रकारे आपण काढून घेणार आहोत. आणि हे 5. 1, 2,
हे 3, हे 4 आणि हे 5. चला तर आता खूप फास्ट पद्धतीने आपण कंप्लीट करत आहोत. चला तर आता आत लाल रंग देऊन घेतो. आपण इथे कोणतेही रांगोळी टूल्स न यूज करता व्यवस्थितपणे आपण काढू शकतो आपल्या हाताने. चला तर आता शेवटची 2 घरंही आपली कंप्लीट करायची राहिलेली आहे. खूपच सुरेख पद्धतीने आपण हे कंप्लीट करत आहोत. तर अशाच पद्धतीने आपण राहिलेलेही 2 घरंही कंप्लीट करत आहोत. चला तर मग आता लास्टच्या घरामध्ये अशाच सुंदर पद्धतीने आपण ही कळी काढत आहोत. दोन, हे 3, हे 4 आणि हे 5. आता पुढच्या बाजूत 1, 2, 3, 4 आणि हे 5. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींना धन्यवाद. आणि रांगोळी जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील आणि तुम्हाला नवीन जी रांगोळी आहे तीही पाहायला भेटेल, इझिली पाहायला भेटेल. त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला तर मग आता राहिलेली रांगोळी आपण कंप्लीट करत आहोत. लास्टचा 1 घर राहिलेला आहे. पहा तर आता कंप्लीट होत आली आहे आपली रांगोळी. तर किती सुरेख आणि अप्रतिम अशी रांगोळी आपली वाटत आहे. चला तर आता लास्ट घरामध्ये आपण ही रांगोळी काढून कंप्लीट करत आहोत. एक, 2, 3, 4 आणि हे 5. 1, 2, 3, 4 आणि हे 5. चला तर आता आधीसारख्याच प्रमाणे आपण रंग देऊन घेणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. चला तर आपली आता ही रांगोळी पूर्ण कंप्लीट होत आलेली आहे. आता मध्ये आपण जांभळा टिपका देऊयात मोठा, त्याच्यानंतर ऑरेंज देऊयात आणि मग त्याच्यामध्ये लाल टिपका देऊयात छोटासा. ते खूप सुरेख वाटेल आणखी. पहा तर आपली पूर्ण रांगोळी आता इथे कंप्लीट होती. तर सगळ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. हा रांगोळीचा ओव्हरव्ह्यू आहे. पहा किती सुरेख वाटत आहे. थँक्यू.